विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। BA तृतीय वर्षातील साहित्य विचार या अभ्यास पत्रिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या काही तासांमध्ये आपण साहित्याचं स्वरूप, साहित्याचं प्रयोजन, साहित्याच्या भाषा आणि साहित्यातील शब्दशक्ती अशी 4 प्रकरणं आपण अभ्यासलेली आहेत। त्या संबंधीचे काही व्हिडिओज आपण वेळोवेळी तुम्ही पाहिलेले आहेत। आपण त्याच्यावर चर्चा सुद्धा केलेली वैयक्तिक स्वरूपात। अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत आणि मग मी त्यांना त्यांची पर्यायी उत्तरं सुद्धा दिली। तर जर कोणाला काही अडचण आली असेल आणखीन सुद्धा अभ्यासक्रमामध्ये तर तुम्ही मला कळवू शकता, कारण की आता हे शेवटचं प्रकरण आपलं चालू आहे आणि हे शेवटचं प्रकरण आहे भरत मुनीचं रससूत्र। याच्यावर मी एक व्हिडिओ, साहित्याचं स्वरूप या प्रकरणामध्ये सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता। त्याच्यामध्ये रस म्हणजे काय याविषयीची थोडक्यात परिचय, थोडक्यात ओळख मी तुम्हाला करून दिली होती। आज आपण या या जो प्रकरण आहे या प्रकरणाचा आपण सविस्तर आढावा, सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत। तर हा जो पेपर आहे, हा पेपर आपण जवळपास संपूर्ण 80% जास्त, आता जवळपास संपूर्ण, आता हे प्रकरण संपलं की आपलं संपूर्ण हा जो अभ्यास पत्रिका आहे ही ऑनलाईन स्वरूपात संपत आहे। याचे सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर, आपलं जे महाविद्यालयाचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला साहित्याविषयीच्या ज्या भूमिका आहेत त्या तुम्ही समजून घेऊ शकता। काही अडचण आली तर तुम्ही मला त्याच्या संदर्भात फोन करा। मला तुम्ही त्या संदर्भातल्या नोट्स सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत काही। तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास केला आणि या सर्व प्रकरणामध्ये जे केंद्रीभूत होतं ते होतं साहित्य। आपण परत थोडासा आढावा घेऊ, म्हणजे भरत मुनीचं रससूत्र कशाशी संबंधित आहे, कसं आहे हे आपल्या लक्षात येईल। तर आपण जेव्हा सुरुवातीला पाहिलं तेव्हा होतं साहित्य, आणि साहित्य असं जेव्हा आपण म्हटलं तेव्हा त्या साहित्यामध्ये जी अभिप्रेत असणारी गोष्ट होती ती होती कथा, कविता, कादंबरी। म्हणजे आजच्या ज्या कथा आहेत, ज्याला कविता आहेत, ज्या कादंबरी आहे, किंवा आजचं जे प्रवास वर्णन आहे, किंवा जे आजचं एकंदरीत साहित्य आहे, हे सर्व साहित्य मिळून याला आपण नाव दिलं साहित्य। किंवा हे जे वाङ्मय प्रकार आहेत, सर्व प्रकारचे जे वाङ्मय प्रकार आहेत त्याला आपण साहित्य असं नाव दिलं। आता या ठिकाणी एक कविता नाहीये, या ठिकाणी एक कादंबरी नाहीये, किंवा एकच लेखक नाहीये, किंवा एकच प्रवाह नाहीये, किंवा एकाच भाषेतलं साहित्य देखील नाही। तर हे साहित्य कोणतं आहे? तर जवळपास सर्व जगामधलं जे साहित्य आहे, सर्व जगामधले जे वाङ्मय प्रकार आहेत, सर्व जगामध्ये प्रमाण मानलं जाणारं, महत्वाचं मानलं जाणारं जी काही रचनाकृती आहे, जी अभिव्यक्ती आहे, त्या सर्वांना आपण साहित्य या संकल्पनेच्या अंतर्गत अभ्यासलेलं आहे। मग ही साहित्याची व्याख्या काय? आता गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही कविता वाचता तेव्हा त्या कविता जशी असते तशी कादंबरी असत नाही। कादंबरी ही मोठी असते, खूप मोठी असते, आणि कविता ही 5 ओळीची, 10 ओळीची, 8 ओळीची, 15 ओळीची, 20 ओळीची अशी छोटीशी कविता असते। कादंबरी जर तुम्ही वाचली, कथा जर वाचली, तर कथा ही गद्यात्मक असते, कविता ही पद्यात्मक असते, लयीमध्ये असते। एवढंच नाही, आपण फक्त कविता ऐकायला कवी संमेलनात जरी गेलो तर कोणी गळ्यावर कविता म्हणतं, कोणाच्या कवितेत शिव्या असतात, कोणी कवितेमध्ये एखादा प्रसंगच सांगतं, कोणी गद्यात्मक स्वरूपात सांगतो, कोणी विचार करायला लावतो, कोणी हसायला लावतो, कोणी टाळ्या वाजवायला लावतो, कोणी रडायला लावतो। तर हे जे काही कवितेमध्ये सुद्धा जे वेगवेगळे प्रकार आहेत, हे सगळे प्रकार या साहित्य या एका शब्दाच्या अंतर्गत येतात। आणि म्हणून जेव्हा आपण साहित्य असं म्हणतो तेव्हा त्याची व्याख्या करणं फार कठीण असतं,
कारण की तुम्ही लयबद्धता जर घेतली तर कवितेमध्ये लयबद्धता असते, कादंबरीमध्ये नसते. तुम्ही जर म्हणले कमी शब्द असतात तर कवितेमध्ये कमी शब्द असतात, कादंबरीमध्ये खूप मोठे शब्द असतात. आलं ना? म्हणजे एकाच पद्धतीचं साहित्य आजच्या काळात उपलब्ध नाही. म्हणजे साहित्याची व्याख्या करता येईल, साहित्याची लक्षणं सांगता येतील अशा प्रकारच्या फार मोजक्या गोष्टी आज सुद्धा उपलब्ध आहेत. जुन्या काळामध्ये असं नव्हतं. जुन्या काळामध्ये हे सगळं जे साहित्य असायचं, कारण की लिहिण्याची साधनं नसायची, वाचणारे फार कमी असायचे, आणि म्हणून ते लक्षात राहावं याच्यासाठी हे सगळं जे साहित्य असायचं ते पद्य स्वरूपात असायचं. आणि हे जे पद्य स्वरूपात असायचं त्याच्यामुळे त्याला कविता म्हणणं फार सोपं जायचं. म्हणजे रामायण हे महाकाव्य आहे, ती कादंबरी असल्यासारखीच आहे, पण ती कविता आहे. वेद उपनिषद ही सुद्धा कविता आहे. बौद्ध संप्रदायातील भरपूर साहित्य ही सुद्धा एक कविताच आहे. वारकरी संप्रदायातले सगळे अभंग ही कविता आहेत, कारण ते सोपे जातात लक्षात ठेवायला, पाठांतर करायला, उच्चारायला. त्या काळामध्ये अशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसते. आणखीन एक महत्वाचं म्हणजे नाटक सुद्धा साहित्य अंतर्गतच येतं. म्हणजे आज ही जी विपुलता निर्माण झालेली आहे, वेगवेगळे प्रवास वर्णन सुद्धा साहित्यामध्ये येतं, ललित लेखन मध्ये सुद्धा साहित्यामध्ये येतं. तर हे जे सगळं साहित्य आहे आजच्या काळातलं, गद्य स्वरूपात असलेलं, पद्य स्वरूपात असलेलं आणि गद्य आणि पद्य यांचं मिश्रण असलेलं, ललित स्वरूपात असलेलं, तर हे सर्व काही कशामध्ये येतं? तर साहित्य या एका संकल्पनेमध्ये येतं. जुन्या काळी हे काव्य या संकल्पनेमध्ये यायचं. कशामुळे काव्य म्हणायचे? कारण की हे सगळं पद्यमय असायचं. जे काय असेल ते पद्यमय असायचं जुन्या काळी. आणि आता आपण त्याला काय म्हणतो? साहित्य म्हणतो. मागच्या काही काळामध्ये आपण त्याला वाङ्मय असं म्हणायचो. तुम्ही पहा बऱ्याचशा ठिकाणी हा गोंधळ होतो मराठी साहित्य क्षेत्रामध्ये. साहित्य म्हणायचं का वाङ्मय म्हणायचं? तर जे जुने लोक आहेत त्यांनी वाङ्मय असं लिहिलेलं आहे. म्हणजे वाङ्मय परिषद किंवा वाङ्मयीन उपक्रम, वाङ्मयीन संघटना असं लिहिलेलं आहे. तर काही लोक आता काय लिहितात? साहित्य परिषद, साहित्यिकांची संघटना, साहित्यिक उपक्रम. दोन्ही शब्द एकमेकाला पूरक आहेत. आता आजच्या काळामध्ये हे साहित्य हा शब्द वापरला जातो, कारण की जुन्या काळामध्ये याला साहित्यशास्त्र असं म्हटलं गेलं. आता हे जे साहित्य आहे हे कला, कथा, कविता, कादंबरी, नाटक, पद्य हे वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये असतं, हे वेगवेगळं असतं. परंतु हे सर्व ज्या संकल्पनेच्या अंतर्गत येतं त्या संकल्पनेला कला असं म्हटलं जातं. मी अगदी शांततेनं तुम्हाला सगळं मुद्दा एक 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 घटक समजावून सांगतोय. म्हणजे आपण सुरुवात केली होती कविता, कथा, कादंबरी पासून. त्याचं झालं साहित्य, वाङ्मय किंवा काव्य, आणि हे जे सगळं येतं हे कलेच्या अंतर्गत येतं. आता कला किती असतात? तर आपल्याकडे पारंपरिक स्वरूपात 64 कला मान्य केल्या जातात. किती? 64. त्याच्यामध्ये चौर्य कला ही सुद्धा एक कलाच आहे, चोरी करणं. चित्रकला, चित्र काढणं ही सुद्धा एक कलाच आहे. मूर्तिकला, नृत्य कला, संगीत कला. एवढंच नाही तर एखाद्याला फसवणं, ठग ज्याला म्हटलं जातं, सफाईनं एकदम शातीर पद्धतीने एखाद्याला फसवणं ही सुद्धा एक कला आहे. लोकांमध्ये भांडणं लावून दिलं ही सुद्धा एक कला आहे. असे कलावंत आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात की जे एकमेकांमध्ये भांडणं लावून देतात. तर भांडणं लावणं ही सुद्धा एक कला आहे, परंतु ती काही जगमान्य कला नाहीये. तर ज्याला आपण कला असं म्हणतो त्याच्यामध्ये पहिली येते कला साहित्य. अशा अनेक कला आहेत. समजा आपण नृत्य लिहूयात, ही नृत्य कला आहे, ही संगीत कला आहे, ही चित्र कला आहे, आणि अशा अनेक 64 कला आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यातली एक साहित्य कला किंवा काव्य कला किंवा वाङ्मय कला हा एक प्रकार आहे. मग आता जसं या कलांचं विश्लेषण केलं गेलं, या कलांची वैशिष्ट्ये शोधली गेली, या कलांमधून मिळणारा आनंद शोधला गेला, तसाच साहित्यामधून कसा आनंद मिळतो
याचा सुद्धा अभ्यास आपल्या इथल्या काही अभ्यासकांनी केला. उदाहरणार्थ नृत्य आहे. आपण जेव्हा एखादं शास्त्रीय संगीत चालू असतं तेव्हा आपोआपच आपल्या शरीराला ठेका लावतो किंवा जे आधुनिक असतं. तर समजा एक नृत्य करणारा व्यक्ती आहे, नाचतोय चांगला, प्रभुदेवा चांगला नाचतो. प्रभुदेवानं जर चांगलं नाचलं तर आपल्याला काय होतो? आनंद होतो. एखादं चांगलं संगीत ऐकलं तर आपल्याला काय होतं? छान वाटतं. एखादं चांगलं चित्र पाहिलं तर. पण ह्या सगळ्या कलांचं जे वैशिष्ट्य आहे, जे त्याचं परिणाम आहे, त्याचा जो प्रभाव आहे, त्या सगळ्यांचं विश्लेषण इथल्या अभ्यासकांनी केलेलं होतं जुन्या काळी. मग जेव्हा साहित्य कलेचा प्रश्न आला तेव्हा एक प्रश्न निर्माण झाला दुसरा, की या साहित्य कलेमधून काय मिळतं? साहित्य कलेमधून काय मिळतं? आणि याच्यासाठी एक शब्द वापरला गेला, रस. रस. आता या रसचा अर्थ काय होतो? हा अतिशय महत्वाचा मुद्दा. रस म्हणजे काय? आपण जेव्हा ऊस, आता सध्या ऊस आलेले आहेत बाजारामध्ये, ऊसाला जर तुम्ही चरख्यामध्ये टाकलं त्याच्यातून काय निघतो? रस. आलं लक्षात? फळांचा किंवा दुसऱ्या कशाचा पण आपण जेव्हा त्याला मिक्सर मधून वगैरे काढतो त्याला आपण काय म्हणतो? अर्क असं म्हणतो. हा काय झाला? रस. तर आता प्रश्न हा निर्माण झाला की या साहित्याचा रस कोणता असतो किंवा या साहित्याचा अर्क कोणता असतो? आता मराठीमध्ये रस या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. रस या शब्दाचा एक अर्थ होतो आनंद किंवा आवड. आपण इथं आवडच घेऊयात. दुसरा शब्द आहे अर्क. पहिला शब्द आहे आवड आणि दुसरा शब्द आहे अर्क. म्हणजे तो संपूर्ण त्याचं अस्तित्व संपल्यानंतर त्याचं जे काय निघेल ते अर्क. तर तसाच आणि हा जो रस आहे, या साहित्याचा रस, या साहित्याचा अर्क नेमका काय असतो? या साहित्यातून नेमकं असं काय मिळतं? आणि आणखीन सुद्धा एक शब्द आपल्याकडे आहे ज्याला आपण पुढच्या काळामध्ये आपण पाहूया. त्याला आपण चव असं सुद्धा म्हणू शकतो, थोडस वेगळ्या अर्थाने. साहित्याची चव म्हणजे हे जे शब्द आहेत, हे जे रस हा जो शब्द आहे हा कशाशी निगडीत आहे? तर त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला अगदी छोटासा साहित्य क्षेत्रामध्ये, की समजा मी एखादी कविता वाचली, ही कविता वाचली मी, तर या कवितेच्या वाचनातून कोणता रस किंवा कोणती चव किंवा कोणता अर्क किंवा कोणता आवड निर्माण झाली? हा साधा त्यांचा प्रश्न होता. किंवा ही कादंबरी आहे, कादंबरी मी वाचली, कादंबरी मी ऐकली किंवा नाटक पाहिलं, तर मला कोणता रस मिळतो? मला काहीतरी मिळत असेल ना त्याच्यामधून. कारण की यांनी पहिल्यांदाच सांगितलं अगदी सुरुवातीलाच की साहित्य हे काही वास्तव नसतं. साहित्य हे काही वास्तव नसतं, खरोखरच नसतं. तुम्ही कादंबरी वाचा, कविता वाचा, कथा वाचा, नाटक पाहायला तुम्ही गेलात तर नाटक पाहण्याच्या पूर्वीच किंवा सिनेमा पाहायला गेलो आपण तर सिनेमा पाहण्याच्या पूर्वीच आपल्याला माहित असतं की याच्यातलं काही खरं नाही, सगळं खोटंच आहे. आणि मग ते जर खोटं असेल, वास्तव नसेल, तर ते जेव्हा आपण सगळं अनुभवतो, सगळं वाचतो, आपल्या डोक्यामध्ये ते सगळं जातं, सगळं समजून घेतो आणि समजून घेतल्यानंतर त्याला चावतो, त्याचा काहीतरी अर्क तर निघत असेल साहित्याचा. एखादी कविता असेल, त्या कवितेचा एखादा तरी असा अर्क असेल जो चविष्ट असेल, ज्याचा आपण रस असं म्हणू शकतो. तर असा जो अर्क आहे हा साहित्याचा अर्क काय असतो? साहित्याच्या वाचनातून नेमकं काय होतं, कोणती चव किंवा कोणता अर्क आपल्याला मिळतो, याचा अभ्यास करायला भारतीय विचारवंतांनी सुरुवात केली. आणि हा जो अर्क आहे साहित्यामधून मिळणारा, आता पहा लक्षात ठेवा, या ठिकाणी कादंबरीचा एक धडा वाचून किंवा 2 पानं वाचून चव समजत नाही. आपल्याला जर एखाद्या फळाचा रस काढायचा असेल तर आपण काय करतो?
तर दोन पद्धतीने रस काढू शकतो. शरीराच्या बाहेर, म्हणजे एखादा फळ आहे त्याला पिळायचा, आंबा आहे, आंब्याला पिळलं त्याचा रस काढला, तो एक वेगळा भाग. आणि कच्चा आंबा आहे, आंबट, त्याचा रस होत नाही, तो आपण दाताखाली ठेवला, त्याला चावला, त्याचा जो आंबूसपणा आहे, गोडपणा आहे, तो चव म्हणून आपण स्वीकारला, तो त्या प्रकारचा रस. तर या ठिकाणी यांना कोणता रस अपेक्षित आहे? तो चावला गेलेला रस. म्हणजे नाटक जर आपण पाहिलं तर याचा अर्थ ते नाटक जेव्हा आपण पाहिलं ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं. पहिली प्रक्रिया पाहणे. दुसरी आहे ते पाहत असताना समजून घेणे. आणि ही समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा डोकं लावतो त्याच्यामध्ये, तेव्हा आपोआपच आपण जसं एखादं फळ दातामध्ये तोंडामध्ये टाकून खातो तसंच आपण त्याला चघळत राहतो. आणि म्हणून याला दुसरा एक शब्द वापरला गेला, चर्वणा. चर्वणा म्हणजे चावणे. जेव्हा आपण रस सिद्धांत पाहू, हा रस कसा तयार होतो? तर चर्वणा केल्यामुळे रस तयार होतो. आता ही चर्वणा कशाची केली जाते? त्या नाटक पाहण्याची आणि समजून घेण्याची. जेव्हा आपण एखादा समजा चित्रपट पाहिला, काही चित्रपट सोपे असतात, समजतात, तर काही चित्रपट असे असतात जे समजतच नाही, फार लवकर समजत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी एखादा सस्पेन्स असतो किंवा काही स्टोरी आपल्याला समजतच नाही, आपल्याला दुसऱ्याला समजून घ्यावं लागतं. एखाद्या वेळेस नेमकं मांडलंय काय, त्याच्यातला रेफरन्स आपल्याला माहित नसतो. विशेषतः जे क्लासिकल सिनेमे असतात किंवा हिस्टॉरिकल सिनेमे असतात किंवा एखाद्या वास्तवावर आधारित जे चित्रपट असतात, ते समजून घेताना आपल्याला अधिकची माहिती मिळवावी लागते. तर हा रस कसा तयार होतो साहित्यामध्ये? चर्वणा केल्यामुळे. आता हे चर्वणे, आता कादंबरीला काय चावणार आहेत आपण, कवितेला काय चावणार आहेत? पण कवितेच्या एखाद्या ओळी असतात, 2-4. या कविता आपण काय म्हणतो, नेहमी म्हणतो. वारकरी संप्रदायाचे लोक असतील तर ते हरिपाठातला एक अभंग आठवत राहतात, वाचत राहतात, बोलत राहतात, आणि त्याच्यातून त्यांना वेगवेगळे अर्थ त्यांना समजत जातात. आलं लक्षात? तर हे जे परत बुद्धीला ताण देणं आहे, परत समजून घेणं आहे, या प्रक्रियेला किंवा परत आकलन करणं आहे, या प्रक्रियेला चर्वणा म्हणजे चावणे, असं चावणे म्हणजे चर्वणा असा एक अर्थ वापरला गेलेला आहे. म्हणजे रस म्हणजे अर्क, कशाचा? कथेचा, कवितेचा, कादंबरीचा, एका नाही तर सर्वांचा विचार आपल्याला करायचा. साहित्यशास्त्र ही जी संकल्पना आहे ही एका साहित्याचा अभ्यास करण्यासाठी नाहीये, तर ही समग्र साहित्य व्यवहाराचा अभ्यास करणारी शाखा आहे. तर जेवढ्या जगामध्ये जेवढ्या भाषा असतील त्याच्यामध्ये जेवढ्या प्रकारचं साहित्य असेल, ललित साहित्य असेल, कला म्हणता येईल अशा पद्धतीचं जे काही साहित्य असेल, असं जे काही वाङ्मय असेल, अशाची जेव्हा आपण चर्वणा करतो, चर्वणा म्हणजे समजून घेतो, आपल्या मध्ये ते प्रवेश करतं. कशाच्या माध्यमातून? दृश्याच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून ती कविता आपल्या डोक्यामध्ये जाते आणि आपण त्याचा जेव्हा विचार करावा लागतो, सगळ्यात महत्वाचं हे केलं तरच हे मिळेल. जर त्याला चावलंच गेलं नाही तर त्याचा अर्थ मिळेल का? तुम्ही सेब घेतला, आंबा घेतला आणि गिळून घेतला, चिंच घेतली गिळून टाकली, त्याचा अर्क मिळेल का? त्याचा रस तयार होईल का? आंबट, गोड, कडू, तिखट असा रस लागेल का? लागणार नाही. आपण जसं एखाद्या तासामध्ये जातो आणि सर शिकवतात एखाद्या वेळेस आणि आपण ऐकल्यासारखं करतो आणि डोक्यातून बाहेर काढून टाकतो. किंवा एखादा ज्या माणसाला आपल्याला बोलायचं नसतं तो माणूस समोर येतो आणि आपण त्याला बोलतो काहीतरी, उगीच काहीतरी समोरासमोर आलेला आहे म्हणून नमस्कार चमत्कार करतो, पण तो आपल्याला तेवढा काही महत्वाचा नसतो म्हणून त्याचा आपण ऐकतो, डोक्यातून सोडून देतो, आपण निघून जातो. पण तो जर दुसरा एखादा महत्वाचा माणूस आला, त्याला काहीतरी चांगली गोष्ट सांगितली किंवा वाईट गोष्ट सांगितली आणि ती आपण ऐकली तर काय होईल? आपण त्या गोष्टीवर विचार करू. ही जी एखाद्या माणसानं सांगितलेल्या गोष्टीवर आपण विचार करतो आणि दुसऱ्या माणसानं सांगितलेल्या गोष्टीवर आपण विचार करत नाही, तर हे जे विचार करणं आहे, समजून घेणं आहे, पाहणं आहे, लक्षपूर्वक त्याच्यावर आपलं सगळं केंद्रित करणं आहे, नेमकं याच्यामध्ये आहे काय, याला चर्वणा असं म्हटलं जातं, याला चावणे असं म्हटलं जातं. आणि हा जो अर्क आहे याला आपण रस असं म्हटलं जातं. तर या
जो रस विचार आहे त्या रस विचारामधल्या दोन महत्वाच्या संकल्पना आहेत. एक म्हणजे रस, साहित्यातला रस, आणि दुसरं म्हणजे चरवणा. चरवणा केल्याशिवाय रस मिळत नाही आणि रस मिळाल्याशिवाय हे साहित्य आपल्याला समजत नाही. म्हणजे एखादी कविता ऐकली, परभाषेतली इंग्रजीतली एखादी कविता जर आपण ऐकली, ती समजलीच नाही. का समजली नाही? कारण तिचं आकलन झालं नाही, समजून घेता आलं नाही, तिची चरवणा झाली नाही. मराठीतली एखादी कविता आपण ऐकली, ती समजलीच नाही, सोडून दिली, तिची चरवणा झाली नाही, तिचा रस, त्याच्यापासून जो आनंद मिळतो, त्याच्यापासून जी चव मिळते ती मिळाली नाही, आपण ती सोडून दिली. पण तुकारामाचा एखादा अभंग असेल, नामदेवांचा एखादा अभंग असेल, काय होतं, त्यांनी अभंग उच्चारल्याबरोबर आपल्याला ते लक्षात येतं आणि त्याचा आनंद होतो. तर ही जी चरवणा असते, ही जी अर्क निवडण्याची जी पद्धती असते किंवा अर्क जो असतो तो प्रत्येक साहित्य कृतीचा वेगवेगळा असतो. परंतु जेव्हा आपण समग्र साहित्य व्यवहार पाहतो, हजारो कादंबऱ्या, हजारो कथा, हजारो कविता, लाखो कविता जेव्हा आपण पाहतो आणि त्याचं विश्लेषण करतो, तेव्हा ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे आणि ही संकल्पना सुद्धा अतिशय महत्वाची. तर अशा पद्धतीनं ही जी कला आहे, या कलेमधली एक संकल्पना आहे साहित्य, कलेच्या अंतर्गत येणारी. या साहित्याच्या अंतर्गत येतं कथा, कविता, कादंबरी, नाटक आणि पद्य. आणि ह्या सगळ्यांची चरवणा केल्यानंतर, चरवणा करणारा कोण आहे? गाढव आहे का? साहित्य कोणाला समजतं? साहित्य कोणासाठी असतं? तर साहित्य असतं माणसासाठी. आणि साहित्य लिहिणारा कोण असतो? माणूस. म्हणजे ज्याच्यामध्ये क्षमता आहे निर्माण करण्याची, तोच निर्माण करू शकतो. गाढवाच्या हातात जर साहित्य दिलं तर त्याला ते साहित्य समजत नाही. आणि लिहिणारा जर गाढव असेल तर ऐकणारे सुद्धा तसेच गाढव असतात, डरावडराव करणारे बेंडक असतात. म्हणजे एकानं ओरडायला सुरुवात केली की बाकीचे सुद्धा ओरडतात, वा 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 वा, छान छान छान. तर असं साहित्य नसतं. साहित्य कसं असतं? या चरवणेतून असतं, याच्यातून रस निर्मिती हा अतिशय महत्वाचा भाग असतो. तर अशी ही रस कसा निर्माण होतो, नेमकी कोणती गोष्ट चावली जाते, कशी चरवणा केली जाते, अर्क कसा काढला जातो आणि त्याला रस किंवा चव कसं प्राप्त होतं, याची मांडणी त्या काळामध्ये म्हणजे जवळपास इसवी सनाच्या 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत कधीतरी भरत मुनी या अभ्यासकाने केलेली. हा जो भरत मुनी होता, हा आपला ज्ञात असलेला पहिला, यानं साहित्यशास्त्र, नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्याला उपलब्ध असलेला हा प्रारंभिक ग्रंथ आहे. आणि याचे ग्रंथ जर आपण उल्लेख केले, हा 10व्या शतकातला आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे. काही जण याला 7व्या शतकातला म्हणतात, काही जण याला 2ऱ्या शतकातला म्हणतात. परंतु साधारणतः 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत इसवी सनाच्या हा कधीतरी होता. म्हणजे ज्ञानेश्वरांचा समकालीन किंवा ज्ञानेश्वरांच्या पूर्वी 200-400 वर्षामध्ये कधीतरी हा होऊन गेला असं इथं मानलं जातं. ते भरत मुनीनं एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाची काही सूत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. इतिहास अभ्यासकांनी त्याचा शोध घेतला आणि त्यांनी साहित्यामध्ये रस कसा निर्माण होतो, साहित्यामध्ये चरवणा कशी केली जाते याच्याविषयीचा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथातला एक भाग आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, भरत मुनीचा रस सिद्धांत नावानं. तर ते प्रकरण आपण पाहणार आहोत. त्याची सुरुवात आपण पुढच्या तासामध्ये करू. ही एवढी परिचय करून देण्याचं कारण एवढंच, कारण की हे समजून घेतल्याशिवाय आपण पुढचा साहित्यशास्त्राचा भाग समजून घेऊ शकत नाही. आणि म्हणून इथं थांबूयात आपण. धन्यवाद.